वादळी पावसानं हिमायतनगर तालुका हादरला. वीज खंडित, शेतीचे मोठे नुकसान. हिमायतनगर शहर व तालुक्यात सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास निसर्गानं अचानक रौद्ररूप धारण करत वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची हजेरी लावली. रात्री सुमारे 11 वाजल्यापासून सुरू झालेल्या या वादळामुळे संपूर्ण शहरासह ग्रामीण भाग तासभर हादरून गेला. तुफान वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे अनेक ठिकाणी वीज वाहिनींच्या तारा तुटून पडल्या, तर लहान मोठी झाडे उन्मळून पडल्याने वीज पुरवठा पूर्णपणे खंडित झाला. परिणामी हिमायतनगर शहर व तालुक्यातील नागरिकांना रात्रभर अंधारात जागून काढावे लागले. हवामान विभागानं दिलेल्या इशाऱ्यानुसार प्रचंड वेगाच्या वाऱ्यासह विजांच्या कडकडाट आणि पावसाची सुरुवात झाल्यानं उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला असला तरी या वादळाचा फटका शेती क्षेत्राला बसला आहे. अनेक ठिकाणी आंबा, चिकू यासारख्या फळबागांचे मोठे नुकसान झाले असून उन्हाळी ज्वारी व वैरण आडवी पडून जमीनदोस्त झाले आहे. विशेष म्हणजे काढणीच्या टप्प्यावर असलेले गव्हाचे पीक या पावसामुळे धोक्यात आले असून शेतकऱ्यांच्या चिंतेत मोठी भर पडली आहे. अचानक आलेल्या या नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची मागणी जोर धरू लागली आहे. एकीकडे उकाड्यापासून दिलासा तर दुसरीकडे शेतीचे मोठे नुकसान, अशा दुहेरी परिस्थितीत हिमायतनगर तालुका सध्या सापडला आहे.